नमस्कार. नमस्कार. मी लक्ष्मण रामदास टाले, MS ॲग्रिकल्चर, SP प्लांट टेक्नॉलॉजी, SP ऑर्गॅनिक प्लांट टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रतिनिधी. आपण आज आलेलो आहे श्री जगन राऊत यांच्या शेतामध्ये शिवना या शिवारात. तर आपण 28 एप्रिलला SP व्हॅम चा डेमो दिला होता आणि 8 मेला SP अमृतकनचा डेमो दिला होता. तर आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष रिझल्ट काय आलेला आहे. आज आहे 16 तारीख, म्हणजे आज 16 मे आहे. तर आज आपण राऊत सरांकडून फार्मरकडून आज प्रत्यक्ष रिझल्ट त्यांच्या तोडूनच आहे. सांगा जरा. बोला राऊत साहेब. नमस्कार साहेब. इकडे पाहून बोला. नमस्कार साहेब. मी जगन्नाथ राऊत शिवना. तर साहेबांनी मला डेमो दिला होता मिरचीसाठी 2 वेळेस. तर मला एकदम रिझल्ट आला आणि माल बी एकदम भारी आहे. इतर प्लॉटपेक्षा मला चांगला प्लॉट आहे, कारण शेजारी माझा प्लॉट आहे, पण मग तसं फ्लॉवर आणि मिरची आहे नाही. धन्यवाद. विचारा. मला सांगा राऊत साहेब, तुम्ही जे 28 एप्रिलला डेमो केला होता त्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती प्लॉटची? एकदम हे होती, त्याला फ्लॉवर कमी होते, आणि वाढ बी कमी होती, हे नव्हतं त्याला. बरं. आणि आता प्रत्यक्ष तुम्हाला फरक काय काय दिसतो झाडामध्ये? आता म्हणजे फरक असा आहे, त्याला फळं बी जास्त आहे, फळं बी जास्त आहे, आणि पानाची चकाचकाई आहे विशेष म्हणजे. आणि असं कोणता रोग नाही आहे त्याच्यावर. पानामध्ये काय काय बदल दिसतोय तुम्हाला? पानामध्ये एकदम चवडाने आणि असे गोळामोळा पानं नाही. आणि फुलाची संख्या कशी आहे? संख्या डबल आहे. आणि खाली फुल आणि फ्रूट ड्रॉपिंग आहे का काही कुठं खाली झाडाखाली? नाही, काहीच नाही. प्रत्यक्ष एक बी गळाला नाही, ड्रॉपिंग नाहीये कुठंच? कुठंच नाही, ड्रॉपिंग दिसत नाहीये. आणि तुमचा बाजूचा प्लॉट मध्ये थोडीफार ड्रॉपिंग आहे, पण याच्यामध्ये ड्रॉपिंग नाही. तुम्ही जे डेमो द्याला ना त्याच्यामध्ये लय फरक आहे. लय फरक आहे. आणि सध्याची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला प्लॉटची? भारी वाटते क्वालिटी. क्वालिटी भारी वाटते. एकदम भारी. हां. आणि विशेष म्हणजे तुमच्या पिकावर जे मिरची पिकावर कुठला अटॅक दिसतोय का सध्या? कुठलाच अटॅक नाही. कुठलाच अटॅक नाही. पूर्ण पानं वगैरे सगळं फ्रेश आहे, एकदम फ्रेश आहे. आणि फळं वगैरे चांगल्या प्रमाणात लागलेले आहे. चांगले चकाचकी मध्ये फळं बी. हां. फळं भरपूर आहे. आणि मिरचीची साईज वगैरे पण साईज बी लमान जास्त आहे. तुम्हाला असे म्हणजे आपण डेमो दिला होता, तुम्हाला असं वाटतं का थोडा आपला चांगला निघेल? नाही, चांगला निघणार आहे, कारण बाजूला 7,000 झाड आहे आणि इकडे 7,000 आहे. लय मोठा फरक आहे. आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा तुमचा थोडा कितीपर्यंत निघेल तुम्ही एकदा शेतकऱ्याला सांगा. आपण काय करूया, आज आता किती तारीख आहे? 16 तारीख आहे. बरोबर. आता आपले 2 डेमो झाले, SP आणि SP अमृतकन. आता आज आपण डेमो करतोय दुसरा, जो SP महापोषक म्हणून आहे, त्याचा आज डेमो करतोय आपण. याची 6 दिवसांना हार्वेस्टिंग करणार आहे. तर परत आपण 6 दिवसांना भेटणार आहे. तसं ज्या दिवशी हार्वेस्टिंग आहे त्या दिवशी आपण प्रत्यक्ष याचं वेट करूया, इकडच्या मिरचीचं वेट करूया आणि इकडचं पण वेट करूया. म्हणजे तुम्हाला कळेल की उत्पन्नात किती वाढ झाली. 7,000 मध्ये उत्पादन किती आहे, 7,000 मध्ये किती आहे. आणि दोन्ही जे संख्या झाडं सेम आहे, सेम संख्या आहे. लागवड आहे का 1 एप्रिलची. बाकी तुम्ही म्हणजे आम्ही जी ट्रीटमेंट चालू केली तेव्हापासून तुम्ही खुश आहात? हा, खुश आहे. म्हणजे एकदम फरक आहे ना, लय मोठा फरक आहे. इकडच्या प्लॉट मध्ये याच्यामध्ये लय मोठा फरक आहे. इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही, जे SP व्याम आणि SP अमृतकन या 2 प्रोडक्ट बद्दल काय सांगणार शेतकऱ्यांना? एकदम भारी आहे, कारण माझा अनुभव 17 वर्षापासून आहे. जे मला आज जे फरक वाटवला ते एकदम भारी आहे, कारण की शेजारीच प्लॉट आहे माझा. पुन्हा विशेष बरोबर आहे काका, कारण तुम्ही 17 वर्षाचा अनुभव मानता, तुम्हाला प्रोडक्टची ओळख आहे, तुम्ही बरोबर ओळखलं की प्रोडक्ट काय काम करू लागलं, कसं काम करू लागलं. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला विचारलं की तुम्ही तुमच्या याला सांगा काय सांगणार शेतकऱ्यांना. नाही, एकदम भारी आहे. शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे, कारण मी तर माझं सांगणार नाही, मी स्वतःच्या प्लॉटवर येऊन बघा. नाही, तसा तुमचा अनुभवच बोलू लागला, बाकीच्या गोष्टीचा प्रोडक्ट बोलतोय. चालेल, धन्यवाद. आता आपण काय करूया, जो दुसरा डेमो आहे तो सुरुवात करूया सोडायला, की जो आज आपण ठीक आहे. आज हा 16 तारीख आहे आणि SP महापोषकचा डेमो आपण करतोय. चालेल, धन्यवाद शेतकरी मित्रांनो. भेटूया आणखीन 6 दिवसानंतर.